नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मैत्रिणींनो, मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत परफेक्ट असा न फाटणारा आलू पराठा बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा, आधी आपण कणिक भिजवून घेणार आहोत पराठ्यासाठी. तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण, एक वाटी, परत ही एक वाटी, अशा 2 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. थोडंसं मीठ घालू आपण आणि अगदी थोडंसं तेल घालूया. आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आणि आता कणिक मळून घेऊ आपण. पाणी घालू आपण. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. अगदीच सैलही नको. आपली चपातीची कणिक कशी असते, सैल असते थोडी, अगदी तेवढी सैल नको आहे आपल्याला. थोडीशी अशी घट्ट, कमी पाणी टाकायचं. तर बघा, अशा प्रकारे आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे. थोडंसं तेल लावू आपण, पूर्ण कणकेला चोडून घेऊ आणि झाकून ठेवू आपण 1-10 मिनटासाठी. कारण पराठ्याची कणिक म्हणा का आपल्या चपात्यांची, रोजच्या चपात्यांची कणिक ही मुरली म्हणजे छान चपात्यासुद्धा छान येतात आणि पराठेसुद्धा व्यवस्थित आपले होतात. म्हणून मुरणं महत्त्वाचं आहे. 10 मिनटं तरी आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता हे झाकून ठेवू आपण. तर आपली कणिक मुरते तोपर्यंत आपण आता हे बटाट्याचं सारण जे आहे ते बनवून घेणार आहोत. तर इथे आपण 3 मोठे बटाटे आपण हे उकडून किसून घेतलेले आहे. बाऊलमध्ये काढू आपण, म्हणजे व्यवस्थित जमेल ते कालवण्यासाठी. आणि आता आपण घालणार आहोत, हे बघा, आलं आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे आपण. थोडं जिरं पण आहे यामध्ये. आता घालू धनापूड, अगदी थोडंसं लाल तिखट. तिखटामध्येच अगदी 1 चिमूट अशी हळद घातलेली होती मी. ते गरम मसाला, चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आपण यामध्ये. 4-5 पानं बारीक चिरून घेतलेलं आहे. आमचूर पावडर असली तर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. कांदा घालायचा, तर कच्चा कांदा तुम्ही अगदी बारीक चॉप करून तोसुद्धा घालू शकता. आणि मस्त बारीक किसणीने आपण किसून घेतलेला आहे बटाटा. तर अगदी छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आपल्या. सारण जे आहे ते अगदी असं बारीक किसणीने आपण किसलं म्हणजे काय होतं, लाटताना आपला आलू पराठा जो आहे तो फुटत नाही आणि सारण जे आहे ते बाहेर येत नाही. व्यवस्थित असं लाटला पण जातो. आणि कोथिंबीरीचे सुद्धा पानं शक्यतोवर घ्या. अगदी कोवडी दांडी असली तर घ्या. जर जाळ अशी दांडी असली, म्हणजे कोथिंबीरीची काडी जर असली तर ती कडक असली म्हणजे काय होतं, त्याच्याने सुद्धा आपला पराठा फाटतो. आता हे सुद्धा 5 मिनटासाठी आपण मुरू देणार आहोत, म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित सर्व मिक्स होतील. तर झाकून ठेवू. तर इथे कणिक मळून झाली आपले 10 मिनटं. बघा, मुरलेली आहे. आता एक वेळा परत छान अशी चोळून घेऊ. आणि हे बटाट्याचं मिश्रणसुद्धा छान मुरलेलं आहे. तर आता हे गोळे बनवून घेऊ आपण. तर हे बघा, अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेऊ सर्व मिश्रणाचे पराठ्यासाठी. हे सारण कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त भरू शकता, पण अगदी जास्त भरलं म्हणजे अगदी छान लागतो. आणि इथे आपण पीठ लावण्यासाठी बाजूला पीठ घेतलेलं आहे. आता गोळे बनवून घेऊ आपण कणकेचे सुद्धा. तर आता गोळे बनवून घेऊ आपण. आणि तवासुद्धा आपण ठेवलेला आहे बाजूला तापण्यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारे गोळे बनवून घेऊ आपण. आणि आता थोडंसं आपण पीठ लावून घेणार आहोत गोळ्याला. थोडंसं लाटून घेऊ. हे बघा, आता सारण भरून घेणार आहोत आपण. तर अशा प्रकारे आपण प्रेस करून आजूबाजूने जी लाटलेली पारी आहे ती वरती उचलायची आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे बंद करून घेतलेलं आहे. आता ही थोडीशी कणिक आपण काढून घेऊ. परत प्रेस करायचं आहे आणि प्रेस करत करत आपल्याला दाब द्यायचा आहे त्यावर. म्हणजे फिरवतानाच आपल्याला असं प्रेस करतच फिरवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं दाबलं जातं. बघा, आता
अशा प्रकारे बघा. आता हे लाटून घेऊ आपण. आता मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला बघा दाबून असं गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सारण जे आहे ते सर्वीकडे व्यवस्थित पसरतं. आणि आता आपण हे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत पराठा. बघा अशा प्रकारे. तर इथे आपला पराठा लाटून झालेला आहे. तुम्हाला जर वाटलं थोडंसं जास्त पीठ आहे तर थोडासा पुसून घ्यायचं बरं, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते निघून जातं. आणि इथे आपण तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. थोडंसं तूप घालूया आपण, पसरून घेऊ. म्हणजे ते टाकल्यावरती चिपकणार पण नाही. आणि आपल्याला तूप लावायचंच आहे पराठ्याला, आपण नंतर सोडू परत. पण आता हे थोडंसं आधी तव्याला लावून घ्यायचं. असं नाही चिपकला म्हणजे फुटणारसुद्धा नाही तो. आणि चिपकला म्हणजे काय आहे, फुटू शकतो. पलटवताना हे एकदा लावलं तरी पुरे. आणि आता नंतर आपण पराठ्याला लावलं म्हणजे होतच राहतं ते. आणि आता पराठा घालणार आहोत आपण. तवा तपलेला आहे आपला. आणि आता पलटून घेऊ आपण. यावर घालू आपण तूप आणि पलटून घेऊ. पुन्हा तूप लावणार आहोत दुसऱ्या बाजूला. सर्वीकडे प्रेस व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. बघा कसा छान फुगलेला आहे. आता पलटून घेऊ. तर इथे मस्त खरपूस असा आपला पराठा तयार झाला आहे. आलू पराठा तयार झालेला आहे. आता काढून घेऊ. एक पराठा मी करून दाखवणार आहे पुन्हा तुम्हाला. तर अशा प्रकारे बघा लाटून घ्यायचं. गोळा घेतलेला आहे आपण. आणि अशा प्रकारे आपल्याला थोडंसं हे बघा प्रेस, हे सारण जे आहे ते असं मध्ये दाबायचं आणि पूर्ण असं पॅक करून घ्यायचं. आणि ते पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे या करून घ्यायचं आहे. आणि आता लाटून घेऊ आपण हलक्या हाताने. तर हे बघा लाटून झालेला आहे पराठा. आता शेकून घेऊ. तर इथे पराठा आपण टाकलेला आहे तव्यावरती. पलटून घेऊ. तूप लावून घेऊ. आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत. बघा काय मस्त टम्म फुगलेला आहे आपला पराठा. पलटून घेऊ. अगदी मस्त छान खरपूस असा भाजला गेलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेणार आहे. आपले आलू पराठे तयार झालेले आहे. इथे ताटामध्ये काढून घेऊ. लाटताना आपला एकही आलू पराठा फुटलेला नाही आहे. अगदी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा. परफेक्ट असे आपले आलू पराठे न फुटणारे तयार झालेले आहेत. आणि त्याबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता, किंवा लोणच्याचं सार वगैरे, किंवा एखादी चटणी सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला अशा प्रकारे तुम्ही आलू पराठे बनवू शकता. तसं तर बनताच, समजा सर्वांच्या घरी जसे बनतातच ते, पण करण्याची जशी पद्धत आपली ही. आता आपण हा कसं पाहिलं की बुवा अजिबात लाटताना फुटलेला नाही आहे. तर अशा प्रकारे परफेक्ट असा आपला आलू पराठा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.